बुलढाण्यामध्ये स्मार्ट बाजारात साखर खरेदीवर निर्बंध आले। स्मार्ट बाजारामध्ये प्रति व्यक्ती 1 किलो साखर दिली जाते। खामगावातील स्मार्ट बाजारामध्ये प्रति व्यक्ती 2 किलो साखरेची विक्री केली जाते। साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर आहे। स्मार्ट बाजारामध्ये प्रति व्यक्ती 1 किलो साखर विक्रीची आहे ती केली जाते। बुलढाण्यामधल्या स्मार्ट बाजारामध्ये साखर खरेदीवर निर्बंध आलेले आहेत आणि इकडे खामगावमध्ये प्रति व्यक्ती 2 किलो साखरेची विक्री केली जाते। बुलढाण्यातील खामगावमध्ये असलेल्या स्मार्ट बाजारात साखर खरेदीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत। साखरेची संभाव्य टंचाई लक्षात घेता प्रति व्यक्ती फक्त 1 किंवा 2 किलो साखरेची विक्री केली जाते आणि या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये साखर टंचाईची भीती निर्माण झाल्याचं वातावरण आहे। गेल्या काही दिवसांपासून साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। घटलेलं उत्पादन, सणासुदीमुळे वाढलेली मागणी आणि बाजारपेठेतील साठेबाजी यामुळे साखरेचे दर वाढल्याचं सांगितलं जातंय। संभाव्य टंचाईची चर्चा असताना केंद्र सरकारनं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 10 लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिली आहे। देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांनी दिली। सरकारचा निर्णय हा कोणतीही कमतरता दूर करण्यासाठी नसून एक खबरदारीचा उपाय असल्याचं शिरगावकर यांनी स्पष्ट केलं। खुल्या बाजारात साखरेची किंमत 70 ते 80 रुपये प्रति किलो आहे, तर खामगावच्या स्मार्ट बाजारात साखर 66 रुपये प्रति किलो दरानं विकली जाते। त्यामुळे स्मार्ट बाजारात प्रति व्यक्ती 1 किलो साखरच विक्री करण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय। इकडे मुंबईजवळील मीरा रोडच्या वेस्टर्न एक्सप्रेस वे जवळ असलेल्या डीमार्ट मध्येही प्रति व्यक्ती 5 किलो साखरेची विक्री केली जाते। दुसरीकडे सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांनी तुंबळ गर्दी केली आहे, तर सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून एका सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर देण्यात येते। साखरेचे दर वाढले आहेत, त्यामुळे काही काळ साखर वाटप बंद ठेवण्यात आली होती। मात्र अचानक साखर वाटप सुरू झाल्याची माहिती मिळताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कारखाना परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली आहे। गणेशोत्सव तोंडावर असताना घडत असलेल्या सर्व घडामोडींमुळे सामान्य नागरिकांमध्ये साखर टंचाईची भीती आता निर्माण झाली आहे।